अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी संपल्यानंतर भोंदूची जेलमध्ये रवानगी। दुसऱ्या गुन्ह्यात खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल। खरातने अजित पवार यांच्यासह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारलेल्या खरातनं कुणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं। रोहित पवार यांचा हा खळबळजनक आरोप। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 195.5 रुपयांनी पुन्हा वाढले। आजपासून कमर्शियल सिलेंडरला दर लागू। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेच बदल मात्र नाही। इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले। दिल्लीमध्ये प्रीमियम पेट्रोलचे दर 149 वरून 160 वर, तर प्रीमियम डिझेल 91.49 रुपयांवरून 92.99 रुपये प्रति लिटर। विमान इंधनाच्या किमती दुपटांहून अधिक वाढल्या। विमान इंधन 2 लाख रुपयांच्या पार। दिल्लीमध्ये एटीएफची किंमत आता 96,638 रुपयांवरून 2,07,000 रुपये प्रति किलो लिटर। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर। भाजपकडून दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिलेंच्या पुत्राला उमेदवारी। पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरेंचं नाव जवळपास निश्चित। कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून जिल्हा बँकांना 464 कोटींचा निधी वितरित। मंत्री पंकज भोयर यांची माहिती। राज्यातील 70,000 शेतकऱ्यांना याचा होणार फायदा। मंत्रालयात मार्च अखेरमुळे 4 दिवसांमध्ये 951 शासन निर्णय जारी। पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सर्वाधिक 122 GR। निधी आणि प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय घाई।